निर्माण प्लाझा रस्त्यावरच प्रसूती, महिलांची धावपळ, डॉक्टर सुनीता पोटे यांच्या तत्परतेने बाळाचा सुरक्षित जन्म। पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर येथील निर्माण प्लाझा परिसरात एका घडलेल्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटनेने संपूर्ण शहराला भारावून टाकले। प्रसूती वेदनांनी विव्हाळलेल्या एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती होत असताना स्थानिक महिला, नागरिक, डॉक्टर, पत्रकार, रिक्षाचालक आणि व्यावसायिक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका गोंडस बाळाचा सुरक्षित जन्म झाला। घटनेनंतर परिसरात निर्माण प्लाझावर झाला निर्माण अशा घोषणांनी आनंदाचं वातावरण पसरले आहे। जोशीवाडी परिसरातील ही महिला प्रसूतीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे पायी जात असताना निर्माण प्लाझा परिसरात तिच्या वेदना असह्य झाल्या आणि ती रस्त्यावरच बसली। परिस्थितीची गंभीरता ओळखताच परिसरातील महिलांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली। काहींनी स्वतःचे स्कार्फ काढले तर पडवळ कुटुंबियांनी तातडीने साड्या आणून त्या ठिकाणी सुरक्षित बंदोबस्त व्यवस्था उभी केली। दरम्यान पत्रकार सुदर्शन दरेकर यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तात्काळ डॉक्टर संतोष पोटे यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच नगरसेविका डॉक्टर सुनीता पोटे आणि नगरसेविका पूजा पोटावळे काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाल्या। त्यावेळी महिला आपल्या मांडीवर नवजात बाळाला घेऊन बसलेली होती तर तिचा पती चिंताग्रस्त अवस्थेत शेजारी उभा होता। उपस्थित महिलांनी साड्या व स्कार्फच्या सहाय्याने पडदा तयार करून सुरक्षितता निर्माण केली। याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा चालकांनी तसेच मेडिकल स्टोअर चालकांनीही मदतीचा हात पुढे केला। डॉक्टर पोटे यांची धडाडी, बाळाला दिला जीवनदानाचा श्वास। नगरसेविका डॉक्टर सुनीता पोटे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाची नाळ कापून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली। काही क्षण बाळाने श्वास घेत नसल्याने आणि रडत नसल्याने उपस्थितांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। मात्र डॉक्टर पोटे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर योग्य उपचार करत बाळाने पहिला आवाज काढला आणि संपूर्ण परिसर आनंदाने दुमदुमून गेला। क्षणभरापूर्वी भीतीने भरलेल्या वातावरण बाळाच्या रडण्याने जल्लोषात बदलले। उपस्थित नागरिकांनी टाळाचा कडकडाट करत निर्माण प्लाझावर झाला निर्माण अशा घोषणा दिल्या। बाळ आणि आई सुरक्षित। यानंतर आई आणि नवजात बाळाला तातडीने मीरा नर्सिंग होम येथे हलवण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर सुनीता पोटे यांनी दिली। माणुसकीचा खरा अर्थ। या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की संकटाच्या वेळी जाती, धर्म, श्रीमंती, गरिबी किंवा ओळख पहचान यांनी काहीही महत्त्व राहत नाही। माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो हाच खरा समाजात आधार आहे। शिरूर शहराने या प्रसंगातून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे प्रभावी उदाहरण दाखवून दिले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकील मणियार, शिरूर। त्यांनी माझे नाव कापून त्यांनी मला साड्यांनी सगळं लटकून त्यांनी मला सगळ्या महिलांनी मदत केली। सरकारीमध्ये मला काही मदत भेटलेली नाही। आम्ही आदिवासी पारधी असून आम्हाला काहीच मदत भेटत नाही। आम्हाला आपण बाहेर काढतात। आमचा जीव जायची वेळ असली तरी आम्हाला कोणतीही अजिबात मदत नाहीये। शिरूर तालुक्यामध्ये सरकारीमध्ये आम्हाला किती दुखलं तरी बाहेर काढतात। काही नाही नाटकं करतात, म्हणतात ही दारू पिती, गांजा पिती, यांचे नवरे यांना घ्यायचं नाही असं म्हणून बाहेर काढतात। आम्हाला अजिबात घेत नाही आम्हाला दवाखान्यात। आमचं बाळ सिरियस होतं। मग मॅडमनी दवाखान्यात आम्हाला ॲडमिट केलं। मला रक्त कमी आहे, रक्त नसल्यामुळे मला डिलिव्हरी होत नव्हती। मॅडमनी येऊन रस्त्यावर डिलिव्हरी केली। सरकारी घेतच नाही, आमच्या अजिबात दखल घेत नाही। आदिवासी असून पण दुसऱ्यांना लगेच घेतात, आम्हाला अजिबात घेत नाही। आम्हाला काहीच आमचं बघत नाही, काही नाही। आमची एवढीच नम्र विनंती, आमचं काहीतरी करावं पारधी समाजाचं।